गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही असं म्हणत होते की खंडणी आणि हत्या हे कनेक्शन एकच आहे आणि काल कुठेतरी जे खंडणीतील आरोपी होते वाल्मिक कराड यांना मकोका लावण्यात आला आहे आणि हत्येच्या गुन्ह्यात त्यांचा समावेश करून घेण्यात आला आहे। आमची पहिल्या दिवसापासून जी मागणी होती, हे जे कोणी कटकारस्थान केलं आहे हे संघटित गुन्हेगारी आहे। कारण ह्याच्यात सगळ्यांनी मिळून ही हत्या केलेली आहे। आरोपी ह्याच्यामध्ये जे आहेत त्यांची पार्श्वभूमी अशी आहे की प्रत्येकावर गुन्हे आहेत आणि म्हणून आमची मागणी होती की ह्या कटकारस्थानामध्ये जे कोणी लोक असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर मकोका लागला पाहिजे आणि तीच कारवाई सगळं जे प्रशासन आहे, पोलीस यंत्रणा आहे, CID ऑफिसर आहेत, SIT ऑफिसर आहेत, त्यांनी केलेली आहे। काल तुम्ही बसवराज तेली यांच्यासोबत चर्चा केली, भेट घेतली, एक अर्ज दिला, नेमकी बराच वेळ चर्चा झाली, नेमकी चर्चा काय झाली काय सांगाल सविस्तर? चर्चा 10 ते 15 मिनिटात झाली। फक्त आम्ही एक विनंती केली की तपास व्यवस्थित झाला पाहिजे अशी विनंती केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं किंवा विश्वास दिला की तपास योग्य रीतीने चालू आहे, त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही। तुम्ही ज्या पद्धतीने चर्चा केली, तुम्हाला काय वाटलं चर्चा झाल्यानंतर? आम्ही समाधानी झालो की त्यांनी सांगितलं की ह्या तपासामध्ये कोणी अडसर येणार नाही आणि तपास आमचा योग्य मार्गाने योग्य दिशेने चालू आहे। आपण जर बघितलं तर SIT मध्ये 3 अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी तुम्ही केली होती, मात्र त्यानंतर तुम्ही भेट घेतली, आता तुम्ही समाधान आहेत। तर दुसरीकडे परळीत आंदोलन होते, लोक रस्त्यावर उतरलेत, कराड निर्दोष आहेत, त्यांना सोडा असं म्हणलं जाते। ते आपला विषय नाही आहे, आपला न्यायाचा विषय आहे। आपण न्याय मागतोय, आपल्या भावाला ज्यांनी संपवलंय त्या आरोपींना फाशी द्या, आपण न्याय मागतोय। आता जे काय ते कोणी काय करायलंय त्याच्यावर मी कसं बोलणार त्या गोष्टीवर, ते त्यांचे विचार आहेत। कॅमेरा पर्सन विनोदसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साद।